ए थांब असता नाही आधी बसून बघा. तर जय महाराष्ट्र मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज तुमची मल्टी टॅलेंटेड साक्षी वडे गेली होती हॉटेल 712 वर. गेल्या बघितलं तर या दोघी जणी टाइमपास करत बसताना दिसल्या, म्हणून आपण डायरेक्ट भैयाला फोन केला. लवकर या बघा, असं करायचं नसतं भैया, पण सांगून ठेवायला लागले बघा. मला काय माहिती, आता मला माहिती असतं तर मी लवकर नुसते गाले. त्यानंतर मावशीची वारी. बोलला नाही मला माहिती का, बोलले ना आले नाही ना बोलला, झोपलेला होता. नाही बोलले काय बोलला ते व्हिडिओ कॉल. त्यानंतर आपले लाड करणाऱ्या गण्णाने आपल्याला झटकीपट मसाला पापड बनवून दिला. खाऊन झाल्यावर पुढचं सांगते. हॉटेलचे मोठे मालक बसलेले दिसले म्हणून आपण त्यांना जय महाराष्ट्र म्हणलो. जय महाराष्ट्र. आणि नंतर खूप साऱ्या गप्पाही मारल्या. हे आपल्या हॉटेल 712चे मोठे मालक आहेत, ते चांगले तर म्हणाली तसे आमचं जुळत आहे. माझा विषय कसा आहे माहिती का, म्हणजे मी रूम तर नाही फिरू शकत, पण तुम्ही मला दुपारी 300 रुपये दिलं होतं, ते मी लाईव्ह रूम आता तुम्हाला वापस करतो. रूम नाही फिरलं तर ड्रीम तर फिरू शकते का नाही सांगा. खरं आहे का नाही? खरं आहे का नाही? आता खेळायला लागले फॅमिली दाखवून बरोबर का नाही. 712 फॅमिली बडी फॅमिली एकच आहे आपलं, खरं आहे का नाही. मग ते कसं आहे, असं बरं नाही वाटत रीन ठेवायला. रूम तर फेडू शकत नाहीत आपण, काय खरं आहे का. माझी बडबड तुम्ही जास्त मनावर घेऊ नका. आता आपण बोलू मामासोबत ऐका तुम्ही ऐका सगळेजण. सांगा म्हणजे एवढ्या मोठ्या हॉटेलचे मालक आहेत तुम्ही, मोठे मालक आहेत ते. तुम्हाला सांगू का मी, तुम्हाला दाखवते तुम्हाला विश्वास नाही बसणार. मी मोठे मालक नाव सेव केले का नाही, तुम्ही मोठे मालक आहेत का नाही, मग तुम्ही सांगायला पाहिजे हॉटेलची कहाणी जरा. मी काय म्हणते, आपण जय महाराष्ट्र तर म्हणतो तर एकदा जय शिवराय, एकदा जय भगवान, जय महाराष्ट्र. मी तिकडं मालकांना बोलूस तर मावशीची कुणासोबत तरी गंभीर चर्चा आणि आईसाहेबांची मोठ्या मालकांची नक्कल करणं चालू होतं. बघा, पुन्हा एकदा कामं सोडून गप्पा मारत बसल्या. नंतर आपण सगळ्यांना त्यांच्या आवडीचा पदार्थ विचारला. तुमच्या हॉटेलची तुमची फेवरेट डिश कोणती? कोणती? बैंगन मसाला. मावशी तुमची? तुमची? तुला काय सांगितलं बैंगन मसाला? तुम्ही काय सांगितलं? तुमची फेवरेट डिश कोणती आहे? ओल्यावर शेंगदाणे. ओले. आवडीची भाजी कोणती तुमची? माझी काय माझी मेथी. कदम मामाला सेकंड चान्स. भांडत आहे मला ध्यानात आणावं लागेल. भांडकुरं कोण आहे, मावशी का माझी आई? हे हरिनाम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी. तुमची सगळ्यात जास्त फेवरेट डिश कोणती? माझी हा, चिकन. चिकन. आणि तुम्हीच वाटता कोण कुणासोबत जास्त भांडतंय? आखीन देते माझी आई का मावशी? भांड. तुमच्या हॉटेल मधली तुमची फेवरेट डिश कोणती? पनीर टिक्का. आहे का? तुमची नाही, तुम्ही बनवतात का? आम्हाला तर कधी खाऊ नाही घातली मामानी. पाहुणे मिळाले त्यांना जय भगवान. हॉटेल मधली तुमची फेवरेट डिश कोणती? मटन मसाला. लास्टला भैया सोबत आपण एखादी डील करण्याचा प्रयत्न केला. सांगते तुम्हाला भेटायचं म्हणून आलते मी इथं, पण असं करायचं. विषय कसा आहे माहिती का, तुम्ही ऐकून घ्या. म्हणजे वहिनीसोबत तुम्ही व्हिडिओ करायला लागलात, पण बहिणीला विसरायचं असतं का? तुम्ही सांगा आता बरं. 5 वाजल्यापासून मी यायला लागले. मग ते माणसाला काय मी काम नसतं का आता बहीण काय विचार करीन, भावाला सरप्राईज द्यायचा विचार करीन का नाही? काम नसतं का दुसरं? पण काम नसतं का, तुम्ही बहिणीसोबत व्हिडिओ करायला बरं जाऊ दे, गेलात. मुद्द्यावर ये. वहिनी- मुद्द्यावर ये. म्हणजे बरं जाऊ दे, ते विषय सोडा. ते काय झालं माहिती का, माझ्या असं कानावर आलं की तुम्हाला माझ्या रील लय आवडायला लागलं. खरं आहे का नाही? तुम्ही म्हणलात असं ऐकलं, कानावर राहिलं म्हणजे मी काय ऐकलं नाही, आवडायला लागलेत ना. मग एक डील करायचं होतं तुमच्यासोबत. मला काय झालंय माहिती का, हॉस्पिटल ड्युटी झालाय कंटाळा. तर मग मी म्हणलं तुम्ही जर मला थोडीशी म्हणजे खर्च आहे पुढे किती लागते सांगा बरं. 100-200 रुपये लागतील. 100 आहे का? मग एवढे कमी नाहीत लागत बघा. तुम्ही महिन्याची कमाई मागायला तू. मी वर्षभरात घालतो 3000 रुपये, येतो 200 रुपयाची गाड्यावरचे. बरं ते विषय आपण आपला हे काय असं बोलायचं नसतं. ते बघा दिले ना तर मी तुम्ही म्हणता ते द्यायचं, तुमच्यासोबत फिरते ना, म्हणजे माझा ब्लॉग निघून तुमचे व्हिडिओ निघते. खरं आहे का नाही? डील आहे, खरं आहे का नाही? तुम्ही सांगा. खरं आहे ना?
मग डील पक्की का नाही पक्की ना फोन करायला लागतो का नव्हता मग तिला कोणावर कॅबिन मध्ये डील पक्की का नाही एवढं सांग मग किती देणार तुम्ही मला काय घ्यायची ती घे. किती तरी काय घ्यायची ती घे. तुला काय पाहिजे तेवढे घे तुला काय कसं राहिले मागडे आम्ही एवढं बोलायचं नसते काही बोलू नाही पण ते काय झाले माहिती का तुम्ही आता हॉटेलचे मालक आहेत बारके मालक म्हणजे मालक आहेत का नाही तुम्ही हो. हा मग विषय असा आहे की मग तुमच्या हॉटेलमध्ये तुम्हाला एखादी डिश आवडतच असेल ना हो. मग कोणती आवडते आपल्या इकडे फेमस आहे तंदुरी मटण म्हणजे फेमस तर आहेच व तुमचं- सातबारा फेमसच आहे यावंच लागतंय सातबाराला हा. हे विषय नाही पण तुमच्या हॉटेलमध्ये एखादी तुमची डिश फेवरेट असेल ना की हे बाबा मला आवडते मला हा थोडं खाल्लं तर चिकन खात असतो हा आणि वेजची भाजी मावशीची भाजी लय भारी होती यार. म्हणजे दुसरं एक विचारायचं होतं म्हणजे आपण सगळीच भांडकुट आहे त्याचा विषय नाही पण तुमच्या हॉटेलमध्ये जास्त भांडतंय कोण तुम्ही मम्मी तिसरं मतदान पडला म्हणजे तुम्हाला इलेक्शन लढवायचं तर माझ्या आईला पाडायचंच विचार आहे का तुमच्या सगळ्यांचा नाही, येते ना ते येतात ना म्हणजे भांडकुदळपणा ते येत असतं वैकून येतं ना नाही येत ना येत आहे मग असं खोड्या कोण जास्त काढते हे सांगा तुम्ही थोडे कोण काढते का किंवा आपण कोणीच करीत नाही त्यामुळे मिळत लागत भैया नाही ते आपल्याला. कसं येतं भैया खोड्या काढत नाहीत कोणाच्या. हा अजिबात नाही आपण कोणाच्या वाटत जात नाही त्यामुळे मिळत मार्ग. आपण वाटत जात नाही खरंय खरं बरं मग जय महाराष्ट्र का जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र बस हुआ रे बाबा बी नाहीतर आईसाहेब या पिठासारखे आपल्यालाही तिंबून काढते. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खा प्या आणि मस्त राहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मनापासून धन्यवाद.